लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाही। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। कडेगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर गॅस दरवाढी विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर कडेगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सध्या महाराष्ट्रात घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक व लहान मोठे उद्योजक यांनाही गॅस उपलब्ध होत नसल्याने त्यांचे व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत। गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे। पूर्वी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता तब्बल 900 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यामुळे नागरिकांना 2 वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला असून रिक्षा चालकांसह अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या सर्व परिस्थितीत केंद्र व राज्य शासन जबाबदार असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने तात्काळ गॅस दर कमी करण्याची मागणी केली आहे। यावेळी शांताराम गावडे, वर्षा कांबळे, शोभा कांबळे यासह पदाधिकारी उपस्थित होते। तसेच सांगली जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। गॅस दर वाढीमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असताना आता शासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।